पाकातील रवा लाडू करायचं म्हटलं तर कधी कधी काय होतं, मिश्रण खूप पातळ होऊन जातं आणि कधी कधी खलबत्त्याने जरी फोडायचं म्हटलं तरी ते फुटत नाही. त्यामुळे म्हटलं चला आज त्याच्या नादी न लागता मस्त असे बिना पाकाचे रवा लाडू करून बघूया. तर त्यासाठी मी ते 1 वाटी साखर, 2 वाटी रवा आणि अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. तर ते तूप कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर जो 2 वाटी रवा घेतलेला होता तो छान असा त्यामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि तूप थोडं थोडं करत आपल्याला मध्ये मध्ये टाकत राहायचं आहे. रवा आपल्याला कमी गॅसवरच भाजायचा आहे. गॅस अजिबात कुठेही फुल करायचा नाही, कारण रव्याचा कलर अजिबात बदलला नाही पाहिजे. आणि जी 1 वाटी साखर मी घेतलेली होती ती मिक्सरच्या भांड्यावर छान अशी बारीक ग्राइंड करून घेतली आणि त्यानंतर ती रवा पूर्ण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घेतली. हा रवा भाजण्यासाठी मला 20 ते 22 मिनिट लागले. त्यानंतर हे मिश्रण थोडंसं झाकून ठेवलं 30 ते 40 मिनिट. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून घेतलं आणि छान असं त्याला फिरवून घेतलं. आणि इथे माझ्याकडे ना लाडू बनवण्याचा साचा आहे. तुमच्याकडे नसेल तर हाताने देखील तुम्ही बनवू शकता. हाताने देखील हे लाडू खूप छान होतात. तर असा साचा कुठेही भेटतो आणि या साचा घेतल्यापासून मला खूप जास्त फायदा होतो, कारण किती जरी घट्ट असा लाडू बनवायचा म्हटलं ना तर या साचेने अतिशय सुंदर असा लाडू बनवला जातो. तर बघू शकताय रव्याच्या लाडूचं टेक्स्चर आणि रवा लाडू किती छान पांढरे शुभ्र असे आणि मऊ गरगरीत गोल गरगरीत झालेले आहेत आणि खूप छान असे तोंडात टाकताच हे लाडू विरघळत आहेत. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. आणि हाताने देखील मी तुम्हाला लाडू बनवून दाखवलेला आहे. हाताने सुद्धा हे लाडू खूप छान होतात. तर चला, पाकाच्या लाडूची झंझट न करता, पाकाचे लाडू बिघडण्याचं टेन्शन न घेता या पद्धतीचे लाडू नक्की करून बघा. फुल व्लॉग मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. खालच्या त्रिकोणावर जाऊन क्लिक करून तो व्लॉग तुम्ही बघू शकता. त्यामध्ये पूर्ण रेसिपी मी या लाडूची टाकलेली आहे. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. लाडू तर छान बनवून झालेले आहेत, पण त्यानंतरचा जो पसारा आहे तो एवढा सगळा पडलेला होता आणि एवढा सगळा राडा मला आता आवरायचा आहे. त्यानंतरच या लाडूची छान अशी चव लागणार आहे. चला तर मग बाय.